कौटुंबिक न्यायालयानं एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. परस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्या एका दाम्पत्याचा 6 महिन्याचा कूलिंग ऑफ कालावधी पुण्यातील कौटुंबिक न्यायालयानं माफ करत अवघ्या एका दिवसामध्ये त्यांना घटस्फोट त्यांचा जो आहे, तो मंजूर केलेला आहे. ज्यांनी या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये बाजू मांडलेली होती त्या ॲडव्होकेट भक्ती अंधे आपल्यासोबत आहेत. मॅडम जर पाहिलं तर अत्यंत ऐतिहासिक असा निर्णय पुणे कौटुंबिक न्यायालयानं घेतलेला आहे. 6 महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी माफ करून अवघ्या एका दिवसामध्ये घटस्फोट मंजूर केलेला आहे. नेमकं हे सगळं प्रकरण जे आहे, नेमका खटला हा जो आहे, तो नेमका काय होता? नमस्कार, मी ॲडव्होकेट भक्ती आंदे. या दाम्पत्याचं लग्न मागच्या मे महिन्यात मे 2025 मध्ये झालेलं आणि ते अवघ्या 10 ते 15 दिवसच एकत्र राहिलेले होते आणि दोघांचे असं प्रॉब्लेम झालेलं की दोघेही आय-टी प्रोफेशनल्स होते. मुलगा हा बंगलोरमध्ये हैदराबादमध्ये नोकरीला होता आणि मुलगीही बंगलोरमध्ये होती. ॲक्चुअली झालेलं असं की मुलगा आहे ना, त्याची आई अ, म्हणजे आई एक्सपायर झाली होती. तर वर्षभराच्या आतमध्ये लग्न करायचं होतं म्हणून त्यांनी घाईगडबडीत थोडक्यात हे अरेंज मॅरेज त्यांनी फिक्स केलं. आणि झालं असं की 1-2 महिन्यातच लग्न झालं त्यांच्या मे महिन्यात. आणि चौकशी वगैरे काही जास्त त्यांनी केलेली नाही म्हणजे त्यांच्या जॉब प्रोफाईलचं वगैरे. तर झालं असं की लग्नानंतर जेव्हा मुलीचं तिथे बंगलोरमध्ये काम, जॉब आणि ह्यांचं हैदराबादमध्ये. तर ते दोघेही जॉब सोडायला रेडी नव्हते. म्हणजे मुलगा म्हटला की तुम्ही अ, हैदराबादला या राहायला. पण ती पण सोडायला रेडी नव्हती. दोघेही पण रेडी नव्हते. तर ह्यामधनं थोडेसे वादविवाद वाढत गेले त्यांचे. आणि मग 1-2 महिने झाले असंच वाद वाढत गेला आणि मुलगी तर अवघ्या 10 ते 15 दिवसातच आई-वडिलांकडे राहायला गेली. आणि मग थोडेसे ह्यावरनं त्यांचे भांडणं वगैरे वाढत गेले. वाढत गेले आणि मग दोघेही फॅमिलीजनी त्यांना भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला. ह्यामध्ये त्यांच्या समाजामध्ये पण बैठका झाल्यात आणि मोठ्या प्रतिष्ठित व्यक्ती असतात ना, त्यांच्यासमोर पण झालेल्या आहेत त्यांचे. पण काही यातनं तोडगा निघालेला नाही. उलटं वाद वाढत गेले. आणि मग तिथे डिसाईड झालं, की तिथेच संमतीने घटस्फोट घेऊ असं त्यांचं डिसाईड झालेलं. मग ते आमच्याकडे आले, दोघेही पार्टीज आमच्याकडे आले आणि त्यांनी डिसाईड केलेलं, की आम्हाला संमतीने घटस्फोट घ्यायचा. मग आम्ही तक्रार दाखल केला. डिव्होर्स पिटिशन दाखल केलं कौटुंबिक न्यायालयामध्ये. तर ते न्यायालयात जूनच्या पहिल्या आठवड्यात लागलेलं आणि आम्ही सॅटर्डेला सुट्टी असल्याकारणाने सॅटर्डेच्या दिवशीच त्यांचं हिअरिंग ठेवलेलं. पी-डी-जेंसमोर त्यांचा मॅटर लागलेला आणि पहिल्याच दिवशी अपीअरन्स असतो. अपीअरन्स झालेला ॲक्चुअली टोटल पिरियड हे 18 मंथ्सचं असतं. 1 वर्ष सेपरेशन दाखवावं लागतं आणि 6 महिने कूलिंग ऑफ पिरियड असतो त्यांचा, की त्यामध्ये असं काउन्सिलिंग होतं आणि त्यामध्ये बघतात कोर्ट, की हे परत एकत्र येण्याचे चान्सेस आहेत का नाहीत म्हणून. त्यामध्ये काउन्सिलर अपॉइंट होतं आणि या मॅटरमध्ये पण सेम काउन्सिलर अपॉइंट केलं होतं. त्यांनी पण बरेच प्रयत्न केलेत म्हणजे 1-2 तास काउन्सिलिंग चालू होतं त्यांचं. काउन्सिलिंग झाल्यावर पण काही तोडगा निघालेला नाही आणि त्यामधनं निगेटिव्ह रिपोर्ट आलेलं आणि ते रिपोर्ट परत आणि वेव्हिंग ऑफसाठी आम्ही अप्लाय केलेलं कारण दोघेही यंग आहेत. यंग एजचे आहेत. मुलगा आहे 28 आणि मुलगी आहे 27 वर्षांची. तर आम्ही असं आर्ग्युमेंट केलेलं पी-डी-जेंसमोर, की दोघांचंही पुढे भविष्य आहे. दोघांनाही परत सेटल व्हायचं आहे, रिमॅरेज करायचं आहे दोघांनाही. तर त्या अनुषंगाने मी आर्ग्युमेंट केले कोर्टात, की दोघांचे आयुष्य वाया न जाता टाईम जास्त वाया नाही जायला पाहिजे म्हणून आम्ही तसे आर्ग्युमेंट्स केले. आणि सुप्रीम कोर्टचे तसे गाईडलाईन्स पण आहेत, की समजा सेपरेशन हे 1 वर्षांचं असेल, तर हे कूलिंग ऑफ पिरियड जे आहे ते वेव्ह ऑफ करू शकतो. आणि ह्यावरती आम्ही आर्ग्युमेंट्स केलेत सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्स वगैरे देऊन. तर ते न्यायालयाने मंजूर केले आणि हे जे आपलं वेव्ह ऑफ पिरियड आहे ना, ते कूलिंग ऑफ पिरियड आहे ते वेव्ह ऑफ केला. आणि मग एका दिवसातच त्यांनी हे मंजूर केलंय डिव्होर्स आपल्याला. काउन्सिलिंग वगैरे सगळं झालेलं आहे. म्हणजे 1 वर्ष हे जे दाम्पत्य होतं, ते सेपरेट राहत होतं. त्याचा आधार घेऊन तुम्ही न्यायालयामध्ये तुमची बाजू मांडली आणि कूलिंग ऑफ पिरियड जो आहे, तो माफ करण्यात आला. हो, हो, हो. आणि 6 महिन्याचं ॲक्चुअली तसं प्रोसिजर आहे, की कूलिंग ऑफ पिरियड हे त्यांना काहीतरी होतं कॉम्प्रोमाईज. पण ह्यामध्ये बरेच मोठ्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ना, त्यांचे झालेले होते बैठका. तर ह्यातनं काही तोडगा निघणारच नव्हता. ते ऑलरेडी स्वतःहून पण म्युच्युअली ते डिसाईड करूनच आले होते, की आम्हाला हे घटस्फोट घ्यायचंच आहे म्हणून. तर त्या अनुषंगाने आम्ही तसे हे केले, बाजू मांडली दोघांची पण.
तर त्या आधारित पीडीजेंनी आपलं हे जजमेंट पास केलेलं आहे. म्हणजे यामधून कोणत्याही पद्धतीनं हा परत संसार म्हणजे होऊच शकत नाही, अशा पद्धतीचं कोर्टाच्या तुम्ही निदर्शनास आणून दिलं का? काही रेफरन्सेस वगैरे जसं त्यांच्या समाजामध्ये बैठका झालेल्या होत्या, त्याचा काही रेफरन्सेस वगैरे तुम्ही अ, न्यायाधीशांना दिलेलं होतं? रेफरन्सेस म्हणण्यापेक्षा आपण तसं काही रेफरन्सेस नाही दिले. पण दोघांचेही काउन्सिलिंग झाले, तर हं. त्या काउन्सिलिंगमधनंच असं निदर्शनास आलं, की ह्यांचं काही रिकन्सिलिएशनचे चान्सेसच नाहीयेत दोघांचे पण. तर त्या अनुषंगाने ते रिपोर्ट गेलंय पीडीजेंकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये आणि दोघेही रेडी नव्हते कॉम्प्रोमाईज करण्यासाठी. म्हणजे ती पण म्हणत होती, "मलाही जॉब इम्पोर्टंट आहे आणि मी पण कमवती आहे" आणि मुलगाही म्हणत होता. आणि यामध्ये मेन म्हणजे ना फॅमिली इंटरफिअरन्स पण होता. ती एक पॉइंट होती, की फॅमिली इंटरफिअरन्स भरपूर होता दोन्ही पार्टीजमध्ये. त्यामुळे ते वाद थोडेसे वेगळे वळण घेत होते. म्हणजे नाही का वाढत जात होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यातमधनं असं काही उपाय निघणार असं काही नव्हतं. मग ते दोघेही डिसाईड केले दोघेही, की आपण सेपरेट राहिलेलंच बेटर आहे म्हणून. मॅडम कूलिंग ऑफ कालावधी माफ करण्यासाठी न्यायालयाने म्हणजे कोणत्या निकषांचा आधार वगैरे घेतला किंवा सुप्रीम कोर्टाचे असे काही गाईडलाईन्स वगैरे आहेत का? किंवा हायकोर्टाचे काही गाईडलाईन्स आहेत का? तशा पद्धतीनं कूलिंग ऑफ पिरियड माफ करण्यासाठी कोणत्या निकषांचा आधार माननीय कौटुंबिक न्यायालयाने घेतला? आहेत ना सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्स आहेत, की 18 मंथचा जो पूर्ण प्रोसिजर आहे, त्यामधनं 1 इयर सेपरेशन असेल, तर हे कूलिंग ऑफ पिरियड म्हणजे त्यामध्ये पण काही टर्म्स एंड कंडिशन्स हे फुलफिल व्हायला पाहिजे. म्हणजे यातनं काही हे मॅरेजमधनं काही रिकन्सिलिएशनचे चान्सेसच नाहीयेत. दुसरी गोष्ट मग वेळ पण वाया जाईल, पैसा पण वाया जाईल ह्यामध्ये आणि दोघांची मग स्ट्रेस वाढत जाईल. पुढे मग त्यांचं आयुष्य आहे. परत त्यांना रिमॅरी करायचं असेल, तर त्यामध्ये पण वेळ जाईल. म्हणून त्यामुळे ते 6 मंथचं जे आहे, आपण वेव्ह ऑफ करू शकतो. या एस-सी गाईडलाईन्स अनुसार सुप्रीम कोर्टच्या. मॅडम कोणकोणत्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीने जे कूलिंग ऑफ कालावधी आहे तो माफ करता येऊ शकतो असे काही आहेत का? अ, आत्ता म्हणजे 1 इयर तर सेपरेशन कंपल्सरी आहे त्यामध्ये आणि समजा तुमच्याकडे तसे टर्म्स एंड कंडिशन्स आहेत दोघांकडे. नाही आत्ता काही चान्सेसच नाहीयेत एकत्र राहण्याची. म्हणजे तुम्ही 6 महिने जरी वेळ दिला, तरी त्यामध्ये रिकन्सिलिएशन चान्सेस नाहीयेत. तर अशा गोष्टीमध्ये कोर्ट आपल्याला जजमेंट देऊ शकतं एका दिवसात. असं म्हणजे वेव्ह ऑफ करू शकतो. मॅडम हा जो निर्णय दिलेला आहे तो इतर केससाठी काही मार्गदर्शक ठरू शकतो? हो, म्हणजे नक्कीच ठरू शकतं. कारण ह्यामध्ये कसं आहे बाकीचे पण रिलाय करू शकतात ह्या गोष्टीवरती, की असा पिढीजेनचा एक जजमेंट आहे, ज्यामध्ये पिढीजेंनी लग्नाला अगदी नाही म्हटलं तरी 13च महिने झाले होते. 13 महिने झाले होते आणि त्यामध्ये पण दाम्पत्य फक्त 10 ते 15 दिवस एकत्र राहिले आणि त्यानंतर सेपरेशन पिरियड तर 1 वर्ष होतंच. त्यामध्ये पण ऑफ म्हणजे 6 मंथचा वेव्ह ऑफ केलाय. हे ऑफकोर्स म्हणजे त्यामध्ये आपण म्हणतो ना, की एक फास्टेस्ट ट्रायल म्हणतो ना, त्याप्रकारे हा आहे. असं. मॅडम वेळ, खर्च, मानसिक ताण हा सगळा दूर करण्यासाठी म्हणजे जो बराच वेळ एखाद्या प्रकरणाचा निकाल लवकर लागत नाही, त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही जे दाम्पत्य जे असतात नवरा-बायको त्यांना खूप मानसिक ताण होतो. हा निकाल त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो का? की बराच वेळ जर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा खटला अनेक दिवस प्रलंबित असतो. तो मानसिक ताण कमी करण्यासाठी हा खटला मार्गदर्शक ठरू शकतो. हो, हो. कारण आजकाल आपण बघतच आहोत. असं म्हणतात, की माझा केस 10 वर्ष चाललाय, 5 वर्ष चाललाय. त्यांना हे खरंच म्हणजे हे असं ह्यावरती रिलाय करून आपण म्हणू शकतो, की एक दोघांचाही स्ट्रेस कमी होतो. मग आणि मेन म्हणजे सोसायटीमध्ये पण नाव खराब होतं ह्यांचा परत, की दोघंही हे डिव्होर्स झालेत वगैरे आणि एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघतात दोघंही. दोघांना पण वेगळ्या दृष्टिकोनाने बघतात. ते थोडंसं कुठेतरी कमी होईल ह्यावरती, असं माझं मत आहे. मॅडम तुमच्या पुढं ज्यावेळेस तुम्ही हा खटला लढत होता, त्यावेळेस तुमच्या पुढं कोणकोणते चॅलेंजेस वगैरे होते? चॅलेंजेस म्हटलं तर मी स्वतःहून पण त्यांना काउन्सिलिंग केलं. जेव्हा माझ्या ऑफिसला ते आले होते ना, दोघांनाही म्हटलं होतं, की कुठेतरी थोडाफार कॉम्प्रोमाईज करा तुम्ही. तर त्यांचं असं होतं, की नाही आमचं ऑलरेडी ठरलेलं आहे, की कारण दोघेही आय-टी प्रोफेशनल्स आहेत आणि दोघंही चांगल्या पेमेंटवरती सर्व्हिसला होते. तर कोणीही कॉम्प्रोमाईज करायला रेडी नव्हते. त्या बाबतीत म्हणजे त्यांना पण आम्ही समजावण्याचा बराच प्रयत्न केला. पण ते म्हटले, "नाही, आम्हाला नाहीच." म्हणजे अ, परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला होता त्यांनी. पण अनेक खटल्यांमध्ये आपण बघतो, की अनेक लोकं अनेक वर्ष जे आहेत
खटला जो आहे तो न्यायालयामध्ये लढत असतात. त्यांचा निकाल जो आहे लवकर त्या खटल्याचा लागत नाही. त्या दृष्टिकोनातून आता ही अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल जो आहे तो कौटुंबिक न्यायालयाने दिलेला आहे. अवघ्या एका दिवसामध्ये घटस्फोट जो आहे, कूलिंग ऑफ कालावधी माफ करून अवघ्या 1 दिवसांमध्ये घटस्फोट जो आहे तो मंजूर केलेला आहे. या बाबतीमध्ये तुम्ही जी लोकं अशा पद्धतीने अनेक दिवस खटल्यांमध्ये खटले जे आहेत प्रलंबित असतात, त्यांना काय संदेश द्याल? तुम्ही म्हणजे तुम्ही जेव्हा क्लायंट्स तुमच्याकडे येतात, तुम्ही योग्य मार्गदर्शन द्या. समजा त्यांच्याकडे काहीतरी तोडगा निघत असेल यावरतीच, तरच तुम्ही त्यांना फोर्स करा एकत्रित येण्याचा वगैरे. समजा तोडगा निघत नसेल, तर त्याला काही लांबून अर्थ नाहीये. म्हणजे समजा आता सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेतच आपल्याला, त्यावरती आपण रिलाय करून वेव्हिंग ऑफसाठी आपण आर्ग्युमेंट करू शकतो साहेबांपुढे. आणि ते आता सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्स असल्यामुळे कसं आहे, जजमेंट पास होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. पण त्यामध्ये पण काहीतरी टर्म्स एंड कंडिशन्स आहेत आता, की ते फुलफिल व्हायला पाहिजेत. समजा एकत्र येण्याचे आता ह्यांच्यामध्ये कसं झालेलं, समाजामध्ये पण बरेच लोकांनी त्यांना समजावलं. फॅमिलीचे पण बरेच बैठका झाल्या, पण त्यातनं काही तोडगा निघालेला नाहीये. तर अशा केसेसमध्ये कसं आहे, जेव्हा क्लायंट्स तुम्हाला व्हिजिट करतात ना, तर ॲडव्होकेटनी योग्य प्रकारे मार्गदर्शन करून त्यांना योग्य सल्ला दिला पाहिजे. मॅडम आपण बघतोय की अनेक वेळा घाई-गडबडीमध्ये जसं तुम्ही सांगितलेलं होतं, की या मुलाची आई वारल्याच्या नंतर लगेच 2 ते 3 महिन्यामध्ये सगळं हे लग्न घाई-गडबडीने करण्यात आलेलं आहे. अशी जी लोकं अत्यंत कोणतीही चौकशी न करता अत्यंत घाई-गडबडीने जी लग्न करतात, त्यांच्यासाठी तुम्ही नेमका काय सल्ला द्याल? त्यामध्ये 2 ते 3 गोष्टी फार इम्पोर्टंट आहेत. एक तर कम्युनिकेशन, दोघांमध्ये कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. दोघांचेही जॉब प्रोफाइल्स असतात ना, त्या तुम्ही त्याबद्दल सविस्तर डिस्कशन केला पाहिजे. म्हणजे लग्नानंतर मी ह्या-ह्या टाईममध्ये येणार किंवा ह्या इथे ते नोकरी करणार. माझे टायमिंग्स हे असतील असे म्हणजे योग्य पद्धतीने त्यांनी कम्युनिकेशन केलं पाहिजे. आणि दुसरी म्हणजे ट्रस्ट हे फार इम्पोर्टंट आहे. ट्रान्सपरन्सी दोघांमध्येही. विश्वास हे एक फार महत्त्वाचं आजकाल म्हणजे मॅरेजमध्ये फार इम्पोर्टंट आहे. तर ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे. मॅडम या खटल्यामध्ये जरी आता एका दिवसामध्ये घटस्फोट मंजूर जरी झाला असेल, तर नुकसान भरपाई काही मुलीला मिळालेली आहे का या खटल्यामध्ये? हो, त्यांनी वन टाईम जे लग्नाचा खर्च त्यांनी केलेला, तर त्यांनी ते दिलेला आहे. मॅडम जर आपण पाहिलं तर एका दिवसामध्ये न्यायालयानं घटस्फोट मंजूर केलेला आहे. परंतु यासाठी मुलीला काही नुकसान भरपाई वगैरे द्यायचे निर्देश जज साहेबांनी वगैरे काही दिलेले आहेत. जज साहेबांनी म्हणण्यापेक्षा हे कसं म्युच्युअल कन्सेंटने असल्यामुळे त्या दोघांनीही ठरवलं होतं, की मुलीच्या साइडने जे एक्सपेन्सेस झालेत मॅरेजचे, तर त्यांनी ते वन टाईम अॅलिमनी त्या मुलीला दिलेल्या आहेत मुलाकडून. आपण बघितलं की पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. 6 महिन्यासाठी अनिवार्य असणारा कूलिंग ऑफ कालावधी जो आहे जो परस्पर संमतीने घटस्फोट घेतात, त्यांचा 6 महिन्यासाठीचा कूलिंग ऑफ कालावधी कौटुंबिक न्यायालयांनी जो आहे तो माफ केलेला आहे आणि अवघ्या एका दिवसामध्ये जो आहे घटस्फोट मंजूर केलेला आहे. ज्यांनी न्यायालयामध्ये ही बाजू भक्कमपणे मांडलेली होती त्या ॲडव्होकेट भक्ती अंधे यांच्याशी आपण संवाद साधत होतो. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.